2 अध्यायाचं सारांश आणि अतिशय चांगला विषय आहेत. त्याचं सारांश रूपाने आपण पाहतो. अर्जुनाच्या मनात इच्छा आहे की ऐकायचं नाही. ऐकायचं नाही म्हणजे कर्म करायचं नाही, कारण की तो कर्माला घाबरलेला आहे. त्याला हे माहिती की आपलं जीवन द्रोणाचार्याच्या पुढे आणि भीष्माचार्याच्या पुढे चालणार नाही, हे माहिती आहे. आणि आपण यांना जिंकू शकत नाही. तर हार घेण्यापेक्षा, सिद्धांत आहे का बरं का, हार घेण्यापेक्षा अगोदरच असं कारण सांगा की अर्जुन जिंकणारा होता पण त्यांनी माघार घेतली. तिथून मोठे पण पाहिजे माणसाला. काय काय कसं विचित्र मानसिकता आहे, लक्षात येते. कर्म न करता मी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा अर्जुन प्रयत्न करतोय. मी युद्ध केलं असतं पण माझ्या मनाला पटत नाही. असे किती लोक आहेत संसारामध्ये. ज्ञानेश्वरी पाठ करायला काय लागतं? उगाच शास्त्रीचं नुकसान नको. मी सुद्धा भावकथा करू शकतो, मी सुद्धा ज्ञानेश्वरी सांगू शकतो, पण कशाला चाललंय आपलं. असे तर्क नको आहेत. अभ्यास न करता, कर्म न करता. आणि जाता जाता एक सिद्धांत सांगून जातो, सगळ्यात मोठे हाल हो. महाराष्ट्रामध्ये किती संत आहेत. तालुक्याला 2-4 संत तर आहेच, असा महाराष्ट्र आहे आपला. भारतात किती संत आहेत. संतांची मांदियाळी आहे, एवढे संत आहेत. पण एक सांगू का तुम्हाला, अभ्यास जर केला नाही ना त्या संताला ग्रंथच लिहिता येत नाही. आता काही असे ग्रंथ आहेत, नावं नाही ठेवायला पाहिजे त्यांना, नुसतं महात्मे आहेत. इथं चमत्कार केला, तिथं चमत्कार केला, त्याला बुक्का दिला, त्याला हळद दिली, त्याला कुंकू दिलं, नाही कानाखाली दिली पाहिजे. व्यक्तिगत कल्याण करणारा ग्रंथ लिहिणं एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? व्यक्तिगत कल्याण कर्माचा सिद्धांत आहेत, त्याच्यावरच आजचा विषय हा. कर्म चुकीचं करा, देव तुम्हाला वाचवत नाही. संताचा तर विषयच नाही हो. संत त्या भानगडीतच पडत आहेत. देवाच्या क्षेत्रामध्ये संत फेरफार करत नाहीत. हात जोडून सगळ्या लोकांना सांगतो मी, कर्म चुकीचं करा, देव तुम्हाला सोडवणार नाही. आणि संत तर त्या भानगडीतच पडत नाहीत. तुम्ही चोरी करायची आणि संतांनी आशीर्वाद द्यायचे, जा तेरा कल्याण हो, नाही कानाखाली दिली पाहिजे संताला. असा संत असतो. बलात्कार करण्याला आधार देणारा, चुकीच्याला आधार देणारा. मराठी नाही कळले अजून. असे सगळे तर त्याच्या भोवतीच असतात. आणि त्यांचा हा गुरु असतो. सगळ्यांना पाठीराखा करणारा, राजकारणात पाठिंबा देणारा, सगळं करणारा. ह्यांना संत नका मानू, तुमचं कल्याण होणार नाही. पुढचा टप्पा आहे का? एक हा टप्पा. दुसरा टप्पा, कर्म न करता स्वतःला श्रेष्ठ समजू नका. दिवस रात्र कष्ट करावे लागतात महाराज. भीष्माचार्यासारखं म्हातारं 140व्या वर्षी युद्ध करते अर्जुनासारख्या योद्ध्याबरोबर. इतिहास वाचा. सकाळी 4 वाजता जिममध्ये भीष्माचार्य होते. आत्ताच्या भाषेत सांगितलं जिममध्ये. आणि आपले पोरं बघा 8-9 वाजता उठतात, रात्री 1 वाजेपर्यंत फेसबुक चॅटिंग चालू असते. असले वाईट वाटतं तरुण पिढीकडे पाहिलं ना. चेहऱ्यावर तेज नाहीत, केस वर उभे राहिलेले. आता नवीनच कट निघाले, साईड कट. आणि ते केस असे उभे राहिलेले आहेत, जसं काही निवडणुकीलाच उभे राहिलेत. केसांना तेल नाही, चेहऱ्यावर चमक नाही, बरगड्या दिसत आहेत. आणि शायनिंग मारत, तुला खलास करी ना. अरे कर्माने तुला खलास केलंय, तुझ्या कृतीने तुला खलास केलंय. तू काय जगाचं वाकडं करणार आहेस तू? वाईट वाटतं या गोष्टीचं. म्हणून अभ्यास करा, करणं. आणि भीष्माचार्य एकाच वेळेस सकाळी व्यायामाला जात होते. सगळं जग झोपलेले, वय 140. आणि सकाळचं जीवन बघा. आमचे जोग महाराज पैलवान होते आणि मस्त लोणी पिणी खायचे. काहीला सण नाही होत. बाबा तुम्ही लोणी, मग त्याने काय खायला पाहिजे? बुद्धी जर तुम्हाला चांगली टिकवायची असेल, चांगलं ज्ञान टिकवायचं असेल, डोक्यात आणि पोटात
वाईट जाऊ देऊ नका, तुमचं कल्याण होईल. पोटात चुकीचं गेलं की दिवस गेला आणि डोक्यात चुकीचं गेलं की आयुष्य संपलं. भीष्माचार्य 140व्या वर्षी, इथं 50व्या वर्षी असा दिसतो जसं काय 80 वर्ष आहेत. माझी फार गफलत होते कधी कधी. खेडेगावातले माणसं ठीक आहेत, पण शहरात गेलं ना ते 45-40चेच माणसं मला 60-65चे दिसायला लागतात. काल एक बाई आली होती गडावर, मला म्हणे शास्त्री स्किन स्पेशलिस्ट होती, कातडी कशी चांगली ठेवावी त्याची स्पेशलिस्ट होती. तिने मला विचारलं, महाराज तुमची स्किन अशी कशी काय? म्हटलं लग्न नाही केलं. काय सांगू दुसरं आता त्याला. नाही तर व्याप काय कमी का भगवानगडाचा? एवढं सगळं 200 पोरं सांभाळणं, 200 घरातले आहेत, 200 प्रकारचे आहेत, त्याच्यानंतर समाज आहेत, डोंगराळ भागातला समाज आहेत, कन्स्ट्रक्शन आहेत, तरी माणूस चांगला राहतो. कर्म महत्त्वाचं आहे, कधी लक्षात ठेवा. आणि हा ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे. देव ज्याला प्राप्त करायचा असेल त्याला एकमेव मार्ग ज्ञानेश्वरीतला कर्माचा मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. उपासना करताय ना, कर्म आहे. ज्ञानेश्वरी पारायण करता, कर्म आहे. ज्ञानेश्वरी लक्षात ठेवता, कर्म आहेत. बिना कर्माचं जगात कोणी मोठं झालं नाही. सगळ्यांचे इंटरव्ह्यू वाचा. 8-9 तास प्रॅक्टिस करत होते, तेव्हा जाऊन जग जिंकलंय त्यांनी. जगाचं प्रेम मिळालंय. लक्षात, कोणाचा इतिहास वाचा. मी तर राजकारणी लोकांना, नेत्यांना ना खूप श्रेष्ठ मानतो. 2-2 महिने घरात येत नाहीत, मुलांची भेट होत नाहीत, घरातली भेट होत नाही. इतकं राजकारण बेकार आहेत. आणि तेव्हा जाऊन ते नेते होतात. याचा आदर्श घ्या. सकाळी निघाले की हातावर जेवण आहेत, भाकरी हातावर आहेत, दिवसभर फिरतात. जमेल तुमच्याकडून? मला एक जण म्हटले, महाराज आम्ही एकादशीला येतो, तुम्ही बसत जा. म्हटलं तू बस माझ्याबरोबर, मग मी बसतो. तो 2 तासात पाठ ताटली त्याची. म्हणे बाबा जमत नाही. मग मला का सांगतो? कर्म हे 2 अध्याय आहेत ना, हे महत्वाचे आहेत. कर्म करा. अहो तुम्हाला ह्याच्यापेक्षा पुढं सांगतो, बुद्धिमान असा. 3-3 कोटी पगार आहे भारतामध्ये. आणि जर बुद्धिमान असला ना तुम्ही, तर तुम्ही बाहेर जर गेला तर तुम्हाला 10-10 कोटी पगार आहेत. बुद्धी पैसा कमवते, बुद्धीला कर्म मोठं करत. पैसा कोण कमवतंय? बुद्धी. व्यापारी बुद्धी पाहिजे. ज्ञानाच्या मागे पैसा येतो, मूर्खाच्या मागे जातो. ज्या ज्या घरामध्ये, श्रीमंताच्या घरामध्ये मूर्ख जन्माला आले, वैभव गमवून बसले. मोठे मोठे किल्ले आहेत, जुनी पाटीलकी आहेत, आज काही नाही आहे. त्यांचं जुनं कर्तृत्व मोठं आहेत, पण नवीन कर्तृत्व नाही. त्याच केवळ एकाच क्षेत्रात बोलतो असं नाही बरं का. आमच्या क्षेत्रात सुद्धा आहेत. फडकरी आहेत, मटकरी आहेत, महंत आहेत, सगळे आहेत. कर्माशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला व्यापक व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, कर्म करावं लागेल. नाही मग माझं आम्ही नाही कर्म केलं तर? भगवंतानी असं शरीर बनवलं बरं, आपलं शरीर असं बनवलंय, बिना कर्माचं कोणालाच राहता येत नाही. कोणालाच शब्द वापरलाय? मूर्ख असेल, अतिमूर्ख असेल, गाढव असेल, बिना कर्माचं राहता येत नाही. नाही कश्चित क्षणमपि जात तिष्ठत्य कर्मकृत. अकर्मकृत पत्ते तरी खेळेल, गप्पा तरी मरल चावडीवर, झोपेल तरी, उलटं सुलटं होईल, पण शरीर कर्माशिवाय चालणारच नाही. अन्न पचत नाही महाराज कर्माशिवाय. शरीर यात्रा अपिशते. कर्म. म्हणून तर संध्याकाळी सांगतात ना लोक, डॉक्टर लोक गेले शहरात, चाला. बघा तुम्ही समुद्राच्या कडेला श्रीमंत लोक कर्म करत नाही, एसी मध्ये राहतात. आणि कर्माशिवाय शरीर टिकत नाही. म्हणून वाईट कर्म करण्यापेक्षा, चुकीचं कर्म करण्यापेक्षा योग्य कर्म करा. कर्म तुम्हाला प्रकाशित करतं. शब्द जड आहे, समजला असं वाटेल तुम्हाला. कर्म तुम्हाला प्रकाशित करतं. मेहनत केली, तुम्हाला ती मेहनत प्रकाशित करते. कष्ट केलं, 12-12 तास दुकानात राहिलेत,
ग्राहक सांगतं महाराज, कधी त्याच्या दुकानात मालक असतो. डोळे झाकून लोक येतात. जीवन आहे, कर्म म्हणतात त्याला. कर्मठ शरपणा शरीरात पाहिजेच, चिंतन पाहिजेच. गरिबी जावी असं वाटत असेल, कर्म पाहिजेत. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये दिलंय भगवंतानी स्वतःचं. नानवाप्तमवाप्तव्यम वर्ते वच कर्मणी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मला काही मिळवायचं राहिलंय असं नाही, काही मिळालं नाही असं नाही. नानवाप्त आप्तव्यन अनवाप्तव्यम काही नाही, तरी पण भगवंत म्हणतात वर्तये वच कर्मणी, मी कर्म करतो. ऐका, मी कर्म करतो. आता पुढचा टप्पा फार महत्वाचा आहे. मी जर कर्म करतो तर मला कर्म करणारेच आवडतात. जर कर्म नाही केलं, उत्सीदे युरमे लोकान, एकेका माणसाला खलास करून टाकतो जर कर्म करत नसेल तर. हे शब्द आहे उत्सादन शब्द आहेत. उत्सादन कट करणे. उत्सीदे युरमे लोकान न कुर्यात कर्म जे. मी कर्म न करणाऱ्याला जन्माला दिलं असा अपवाद मला नको आहेत. म्हणून जो कर्म, म्हणून काय होतं ते तुम्हाला पुढचा टप्पा सांगतो. म्हणून काय होतं, श्रीमंत लोक देवाला मानत नाहीत, विद्वान लोक देवाला मानत नाहीत, ज्ञानी लोक देवाला मानत नाहीत. त्याचं हे कारण आहे, कर्मानं ते मोठे झालेले आहेत, म्हणून देव नको आहे. मराठी कळाली? गीतेचं रहस्य सांगत असताना एकाने सांगितलंय, गीता फक्त कर्मपर आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, मी कर्म करतो, माझ्याबरोबर सगळ्यांनी कर्म केलं पाहिजे. आणि जे कर्म करतात ना त्यांना खरंच देवाची गरज नाही. मराठी कळाली का तुम्हाला? खूप अभ्यास केला आणि 7-8 कोटी पगार मिळायला लागला, कुठं आवश्यकता वाटते तुम्हाला देवाची? कर्म बंद करा, दुसऱ्या दिवशी कंपनीतून बाहेर. अर्थ कळाला? कर्म बंद, लगेच बाहेर. रिटायरमेंट नाही म्हणतात, डच्चू देणं म्हणतात. महाराज तुमचा परमांश चांगला नाही आहे, जरा व्यवस्थित काम करा. कर्म करा, घरात पाहिजे तेवढे पैसे द्यायला येतील लोक. घरात हे कॉप्या करून पास झालेलं येडं बापाचे पैसे घेऊन माझ्याकडे येतं. बघा कुठंतरी नोकरी, आपण 4-5 लाख रुपये देऊ, असं पैदाच का केलं तू? कर्माला न मानणारी पोरं कधी, आणि त्या पोरांनी कधी जीवनात चांगलं होईल ही अपेक्षा सुद्धा ठेवू नये. अपेक्षा सुद्धा ठेवू नये त्यांनी. असं चांगलं होत नसतं, स्वप्नाळू असतात. काही मुलं झोपताना पुस्तक डोक्याखाली घेतात. शिरेल किती मूर्ख असतील, असं शिरत असतं पुस्तक डोक्यामध्ये. झोपल्या कल्पना करतात, मी कलेक्टर झालो, मी मंत्री झालो, मी आमका, कळत काहीच नाहीत. कर्म योग्य पद्धतीने कर्म. एक ओवी सांगतो तुम्हाला कळेल. उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मजा अर्पावी. उचित योग्य कर्म सांगू नका लोकांना. उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मजा अर्पावी.